संसारामध्ये असणारं दैन्य दूर करून संसार सुखाची करणारी कथा म्हणजे बाळूमामांची कथा आहे. शरीराला होणाऱ्या व्याधी बाजूला करून नव चैतन्य देणारा आणि नवीन शरीर देणारी कथा म्हणजे बाळूमामांची कथा आहे. बाळूमामा त्यांच्याकडे पाहिलं की प्रत्येकाला वाटायचं एक धनगर आहे, एक मेंढपाळ आहे. बाळूमामा कधी कोणत्या शाळेमध्ये गेले नाही बघा. बाळूमामा कधी कोणत्या शाळेमध्ये गेले नाही. पण बाळूमामाचं ज्ञान एखाद्या पंडिताला हरवं निवडं होतं. कारण काय असेल त्याच्यात ते कारण सर्वात महत्वाचं जर काय असेल तर खऱ्या अर्थानं फक्त पंढरीश पांडुरंग परमात्म्याची भक्ती त्यांच्या अंतःकरणामध्ये होती. वाचा सिद्धी प्राप्त झालेले माझे बाळूमामा जगाला ज्यावेळेस उपदेश करायचे, जगाला ज्यावेळेस मार्गदर्शन करायचे ना, असं पाहता 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 एक दिवस असं झालं बघा. माझे मेंढ्या वळणारे बाळूमामा आजही आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेलो आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक मेदकी नावाचं गाव आहे, ऐका. सर्व शरीराचं जर त्या ठिकाणी आपण सर्व अंगाचं जर कान करून जर ऐकलं ना, मामा आपल्याला कळतील बघा. पण आपण आपल्या संसारामध्ये जसा वेळ व्हायला घालतो तसा जर आपण मामांच्या कथेतही वेळ व्हायला घातला तर आपला जीवन त्या ठिकाणी सफल होणार नाही. मी सुरुवातीलाच सांगितलं, मामांच्या दरबारामध्ये तो येत असतो ज्याला मामा बोलवतात. आणि मामांच्या दरबारामध्ये येणारा भाग्यवान मनुष्य आहे बघा, भाग्यवान आहे. इथं कोणी येत नाही महाराज, येतील माणसं, पण इथपर्यंत येत असताना 100 फूट लांब बसतील यांचं सुद्धा दुर्दैव आहे महाराज. जे मंडपच्या समोर येऊन बसतील ते खऱ्या अर्थाने बाळूमामाचे भक्त आहे. आणि बाळूमामा म्हणतात, जो माझ्यापासून दूर जाईल त्याच्यावरती कृपा मी कधीच करणार नाही. बाळूमामा तुम्ही कृपा कोणावरती कराल हो? बाळूमामा म्हणतात, जो शुद्ध आणि सात्विक अंतकरणाने माझ्याकडे येईल, मला आहे असं म्हणाल ना, मग त्याच्यासाठी बाळूमामा तुम्ही कुठे आहात? बाळूमामा म्हणतात, जो मला हाय म्हणेल त्याच्यासाठी मी हाय, आणि जो मला नाही म्हणेल त्याच्यासाठी मी नाही. पण जो मला हाय म्हणेल त्याच्यासाठी मी त्याच्या पायाच्या टाचेखाली आहे. उत्तर बाळूमामा. मग आपल्या अंतःकरणामध्ये भाव निर्माण होत असताना आपण बाळूमामा आहेत किंवा बाळूमामा नाहीत हे ज्याचा त्याचा स्वभाव. बरेच माणसं बोलता बोलता सुदर्शन महाराज म्हणतात, कसला देवन कसला धर्म म्हणे, खावे प्यावे, खाऊन पिऊन घ्या. दिवस चांगले पडलेले नाहीत, ते तुमच्यासाठी असतील, ऐका, म्हणणारासाठी असतील. अरे शरीराला जर्जर झालेल्या माणसाला सुद्धा ताकद देण्याचं काम माझे संत बाळूमामा करतात. ज्या वेळेला एखादा मनुष्य नगर पासून तर दिल्ली पर्यंतच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन येतो तरी त्याला गुण येत नाही का? 3 मुलं आहे तुम्हाला, अहो काय काव पाटील काय होत आहे? अहो शरीर साथ देत नाही. पैसा नाही का? अहो पैसा इतका आहे, डॉक्टरच्या वजना इतका पैसा देईल, पण माझं शरीर ठीक झालं पाहिजे. हाही प्रयत्न करणारी माणसं आपल्या समोर बसते, पण नाही होत महाराज, नाही होत या गोष्टी. त्याच्यासाठी बाळूमामाची भक्ती करावी लागते. जे तुमच्या जागेवरती तुमचं पोत एक भरलेलं पोत्या पैशाचं जे पोत आहे, ते पोत ज्या जागेवरती काम करू शकत नाही, त्या जागेवरती बाळूमामाचा चिमूटभर भंडारा तुम्हाला गुण दिल्याशिवाय.
असंच एक कुटुंब होतं बघा. गडहिंग्लज तालुक्यामध्ये सेनापती कापसी नावाचं एक गाव होतं. आणि सेनापती कापसी नावाच्या गावामध्ये एक छोटेसे सावकार होते. त्या सावकाराचं नाव होतं बाबूराव रामचंद्र सौंदत्ती. एक सदग्रस्त होता तो सावकार. बाबूराव रामचंद्र सौंदत्ती त्या सावकाराचं नाव होतं. वेळ अशी आली की त्या सौंदत्ती त्या सेनापती कापसी गावामध्ये बाळूमामांचा तळ गेला. आणि बाळूमामाचा तळ गेल्याच्या नंतर बाळूमामाचा नित्यनेम असा असायचा, संध्याकाळी सायंकाळच्या वेळेला आरती व्हायची, अन्नदान व्हायचं. बाळूमामांच्या जीवनामध्ये अन्नदानाला फार महत्व आहे महाराज, फार महत्व. सायंकाळची वेळ होती, आरती झाली, प्रसाद झाला, दुसरा दिवस उगला. पुन्हा सकाळी बरोबर 8 वाजता त्या ठिकाणी बाळूमामांना त्या ठिकाणी बाळूमामाच्या तळावरती आरती चालू होती. बाळूमामाच्या तळावरती आरती चालू असताना तितक्यात त्या ठिकाणी समोरून बाबूराव सावकार त्या ठिकाणी सौंदत्ती जात होते. त्यावेळेचा काळ होता 100-125 वर्षापूर्वीचा. त्यावेळेचा सावकार त्या ठिकाणी पायामध्ये कर कर करणारी त्या ठिकाणी कोल्हापुरी चप्पल पायामध्ये होती. भरजरी फेटा होता त्या सावकाराला, पितांबर घातलेला होता त्या सावकारानं. आणि सायकलवरती तो सावकार चाललेला होता. त्या कापसी गावातून जात असताना सावकारानं शेजारी बघितलं, अरे कोणीतरी धनगर आहे, हातामध्ये काठी आहे, खांद्यावरती घोंगडी आहे, डोक्यावरती त्या ठिकाणी फेटा आहे आणि पांडुरंग परमात्म्याची भक्ती करतोय. पांडुरंग परमात्म्याची भक्ती करतोय. मग जावं वाटलं त्या सावकाराला. सावकारानं सायकल लावली, बाळूमामाच्या तळावरती सावकार गेला, दर्शन घेतलं. तिथं प्रसाद देत होता. प्रसादाचं वाटप त्या ठिकाणी चालू होतं. महाराज ऐका, पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, बाळूमामाच्या तळावरती आल्याच्या नंतर प्रसाद घेतल्याशिवाय कोणीच जाऊ नका, कधीच कोणी जाऊ नका. माझी प्रतिष्ठा, माझं पद, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. घरी गेल्याच्या नंतरही आपल्याला अन्नच खावं लागतं, पण बाळूमामाचं अन्न नाही, तो प्रसाद आहे. प म्हणजे साक्षात परमेश्वर आहे, स म्हणजे साक्षात आहे, आणि द म्हणजे दर्शन आहे. परमेश्वराचं दर्शनाचं जो समाधान आहे त्याचं नाव प्रसाद आहे. त्या सौंदत्य सावकारानं त्या ठिकाणी हात पुढे केला आणि सांगितलं, मला प्रसाद द्या. बाळूमामाच्या सेवेकऱ्यानं सांगितलं की आम्ही तळावरती प्रसाद हातावरती देत. मग काय करावं लागेल? प्रसाद घ्यायचा असेल तर काय करा, पंक्तीला बसावं लागेल, प्रसाद घ्यावा लागेल. असं त्या सावकारानं त्या ठिकाणी बाळूमामाच्या पंक्तीमध्ये सावकार बसला, प्रसाद घेतला, बाळूमामाचं दर्शन घेतलं आणि आपल्या घरी निघून गेला. बघा, पुढे गेल्याच्या नंतर काही काळानं त्या ठिकाणी तो सावकार आजारी पडला. सावकाराचं शरीर पूर्ण त्या ठिकाणी, लक्ष द्या माझ्याकडे, मी पुन्हा पुन्हा सांगतोय, ज्यांना पुण्य कमवायचंय त्यांनी कान इकडे ठेवा. पुण्याच्या जागेवरती येऊन पाप कमवू नका. त्या सावकाराचं पूर्ण शरीर त्या ठिकाणी सुजलेलं आहे. नाका तोंडातून आता लाळ, शिंबूड, पाणी डोळ्यातून व्हायला लागलेलं आहे. सावकाराला 5 मुलं बघा, 5 मुलं. त्याच्यामध्ये 3 मुलं आहेत आणि 2 मुली आहेत. सावकार जर्जर होऊन पडलेला आहे. त्यावेळेला सावकाराला कोल्हापूरच्या एका हॉस्पिटलमध्ये त्या मुलांनी नेलं आणि नेल्याच्या नंतर सावकाराला ॲडमिट केलं. आणि ॲडमिट केल्याच्या नंतर काही काळ गेल्याच्या नंतर डॉक्टरांनी सांगितलं, आता तुम्ही सावकाराला इथं ठेवून उपयोग नाही, आमचे प्रयत्न संपले, आता तुम्ही काय करा, सावकाराला तुमच्या घरी घेऊन जा. पूर्वीचा काळ होता, बऱ्याच वेळेला असं घडलेलं आहे, एखादा माणूस दवाखान्यातून घरी पाठवला म्हणजे माणसं म्हणायचे आता हा काही काळ आपल्यात आहे.
काही काळ आपल्यात आहे, काही काळानंतर हा आपल्याला सोडून जाणार आहे. लाडू बिडू सगळं जागेवर राहू द्या, मी सांगेल त्यावेळेस जमा करा, काहीच करू नका, विक्षेप होतोय. लाडू प्रत्येकानं आपल्या हातामध्येच राहू द्या, नंतर जमा करू. सावकाराला गाडी बैलीमध्ये घातलं कोल्हापूरवरून कापसी गावाकडे. त्या ठिकाणी गाडी निघाली महाराज. सावकाराचे मुलं गाडीच्या पाठीमागं चालत होती. 3 मुलं सावकाराची होती, पण कोणी कोणाशी काही बोलत नव्हतं. सावकाराच्या 2 मुली, सर्वात बापावर जास्त माया करणारी या विश्वातलं जर कोण असेल तर ती त्याची लेक आहे. ती त्याची लेक आहे. बापावरती त्या ठिकाणी सर्वात जास्त प्रेम करणारी लेक आहे. पण त्याही लेकीला मी हात जोडून विनंती करतो, तू जेवढी बापावरती प्रेम करते ना, त्याच्याही पेक्षा तुझा बाप तुझ्यासाठी प्राण द्यायला तयार असतो. पण या सगळ्या गोष्टी घडत असताना या कलियुगाच्या ओघामध्ये महाराज, ज्या बापानं हाडाची काढं केलं, रक्ताचं पाणी केलं, त्याच बापाला समाजामध्ये न येऊन देण्याची क्षमता कोणात असेल तर ती मुलीत आहे. म्हणून हात जोडून मुलींना विनंती आहे, तुमचा बाप तुमचं कधीच वाटोळं करणार नाही. तुमचा बाप तुमचं केलं तर कल्याणच करेल, व्याजानं पैसे काढील. नोकरीवाल्याबरोबर तुमचं लग्न लावून देईल रे, पण तुम्ही नको त्या माणसाबरोबर. आपल्या बापाचं नाक खाली होईल आणि बापाच्या अंगावरती शिंतोडा उडेल, असं वागणं आपल्या मुलीचं नसावं. एवढीच एक बाप या नात्याने आपल्या सर्वांना विनंती करतो. मुली रडत होत्या. एक उशाशी बसलेली होती, एक पायथ्याशी बसलेली होती. दोन्ही मुली रडत होत्या. बापाच्या मुखामधून येणारी लाळ त्या मुलीनं पुसली. पुढं अंतःकरणामध्ये विचार केला, हे भगवंता, आमच्या बापानं काही पुण्य केलं असेल तर आम्हाला, आमच्या बापाला वाचव. नेलं घरी. सावकाराला घरी नेलं. घरी नेल्याच्या नंतर सावकाराला आपल्या त्या वाड्यामध्ये ठेवलं. बरेच जण भेटायला यायचे आणि भेटायला आल्याच्या नंतर त्या ठिकाणी सावकार निश्चित पडलेला असायचा. सगळ्यांचं त्या ठिकाणी येऊन भेटणं झालं. हो, पण सगळ्या गोष्टी जात असताना शेवटच्या वेळेला सावकाराला एका व्यक्तीचं त्या ठिकाणी आठवण झाली. ती व्यक्ती म्हणजे दुसरी कोणती नव्हती, संत बाळूमामा होते. बोला बोला बाळूमामाच्या नावानं. लाभलेले ऐश्वर्य माती मोल आहे, जगण्याचा अर्थ मात्र खोल आहे. आज बरी झिजलो चंदन, मरणाचा क्षण माझा, मरणाचा क्षण माझा अनमोल आहे. अलजन्मी योग यावा, ओ अलजन्मी योग यावा, एक शब्द खरा व्हावा. अलजन्मी योग यावा, एक शब्द खरा व्हावा. माझं मरण येण्याआधी मला बाळू मामा दावा, माझं मरण येण्याआधी मला बाळू मामा दावा, माझं मरण येण्याआधी मला बाळू मामा दावा, मरण येण्याआधी मला बाळू मामा दावा. हात वरती सर्वांनी. जय हो. हा, जय हो. आज की आनंद की जय हो. अलजन्मी योग यावा, ओ अलजन्मी योग यावा, एक शब्द खरा व्हावा. अलजन्मी योग यावा, एक शब्द खरा व्हावा. माझं मरण येण्याआधी मला बाळू मामा दावा, माझं मरण येण्याआधी मला बाळू मामा दावा, माझं मरण येण्याआधी मला बाळू मामा दावा, माझं मरण येण्याआधी मला बाळू मामा दावा.
वरती करायचे. हा आनंद परवा नाही बरं, 2 दिवसानंतर पुन्हा. बाळूमामाच्या नावानं माझं मरण येण्याआधी मला बाळूमामा दावा, माझं मरण येण्याआधी मला बाळूमामा दावा. मरण येण्याआधी मला बाळूमामा दावा, मरण येण्याआधी मला बाळूमामा दावा, मरण येण्याआधी मला बाळूमामा दावा, माझं मरण येण्याआधी मला बाळूमामा दावा, मरण येण्याआधी माझा बाळूमामा दावा, माझं मरण येण्याआधी मला बाळूमामा दावा. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चाल बरं. बघा, कोणाची काय इच्छा असते मरणाच्या वेळेला. त्या सौंदत्ती पाटलानं विचार केला मला बाळूमामाचं दर्शन व्हावं. बघा, फक्त एक वेळेस बाळूमामाच्या तळावरती सौंदत्ती सावकारानं प्रसाद खाल्ला होता. ऐका ना परिणाम. तितक्यात बाळूमामा त्या सौंदत्ती सावकाराच्या वाड्याच्या पाठीमागच्या दरवाजाने आत आले. कोण? बाळूमामा. सावकाराच्या कडेनं पाहिलं आणि धावत धावत गेले. म्हणले, सावकार सावकार या वागसे. बाळूमामा आले, बाळूमामा आले. सावकाराच्या कानावरती बाळूमामा आले, बाळूमामा आले हा शब्द जसा पडला, निश्चित पडलेला सावकार, ज्याला उठताही येत नव्हतं, चालताही येत नव्हतं, तो सावकार त्या ठिकाणी उठून बसला. बोला बोला बाळूमामाच्या नावानं. एक हात बाजूला करण्याची क्षमता ज्या सावकारामध्ये नव्हते, बाळूमामा प्रत्यक्षात आले असा शब्द ज्यावेळेस सावकारानं ऐकला, सावकार उठून बसला. उठून बसल्याच्या नंतर समोर बाळूमामा त्याला दिसले. त्यानं बाळूमामाचा हात जोडले आणि दर्शन घेतलं. सांगितलं, मामा तुम्ही माझ्यासाठी इथपर्यंत आलात. मामा हुशार होते. मामाने सांगितलं, अरे सावकारा, तू बऱ्याच लोकांचं कल्याण केलंस म्हणून मी तुझ्यासाठी आलो. म्हणून सावकाराला कधी कोणी वाईट म्हणू नका, सावकाराला कधी वाईट म्हणू नका, हे बाळूमामा सांगतात. का? सावकार कधी तुमच्या दारात येत नाही, तुम्ही सावकाराच्या दारात जात असता. तुमची वेळ त्या ठिकाणी टळून जाण्यासाठी मदत करणारा देवदूत म्हणजे सावकार आहे. कधी एखादा सावकार तुमच्या दारात आला आणि त्यानं सांगितलं काही करा पण घ्या. कोणाच्या मुलीचं लग्न असतं, कोणाचं आजारपण असतं, कोणाचं विहिरीचं काम असतं, कोणी शेत घेतलेलं असतं, अनेक गोष्टी असतात. अरे सावकारा, तू चांगलं काम केलंस. मामा मी काय यात चांगलं केलंय? आणि त्याच्यापेक्षा तुला सांगतो, अरे सावकारा, तू माझ्या तळावरती येऊन एक दिवस प्रसाद खाल्लास म्हणून मी आज तुझ्या भेटीला आलो. बाळूमामाच्या तळावरती नुसतं गेलं आणि प्रसाद जरी सेवन केला तरी सुद्धा बाळूमामा आपला उद्धार केल्याशिवाय राहत नाही. बाळूमामा असं म्हणतात, कोणाला स्वर्गाला पाठवायचं आणि कोणाला नरकाला पाठवायचं ते ठरवणारा फक्त जगाचा मालक मी आहे. मग माणूस कितीही दडला, आकाशामध्ये पाताळामध्ये कुठंही दडला, तरी त्याला शोधून काढण्याची ताकद फक्त बाळूमामामध्ये. बोला बोला बाळूमामाच्या नावानं. पण संत हुशार असतात महाराज. बाळूमामांना त्या सावकाराला शेवटचा केलेला प्रश्न असा आहे, अरे सावकारा, या जगामध्ये तुझं कोण कोण आहे रे? काय प्रश्न केला बाळूमामानं त्या सावकाराला. अरे तू आजारी पडला, जर्जर झालास, या जगामध्ये तुझं कोण कोण आहे? असं ज्या वेळेस बाळूमामानं सावकाराला, सौंदत्ती सावकाराला विचारलं, त्यावेळेस सावकारानं सांगितलं, मामा या जगामध्ये तुम्ही सोडून माझं कोणीच नाही. ऐका बरं मामा, या जगामध्ये तुम्ही सोडून माझं कोणीच नाही. जसं सौंदत्ती सावकाराचं झालं ना, तसं बसलेल्या सगळ्याच ग्रहस्थाचं, आपणही एक सावकारच आहोत ना, बसलेल्या प्रत्येक सावकाराचं हेच होणार आहे. का? जोपर्यंत शरीर चांगलं आहे, हातपाय चालतात, तोपर्यंत माझं माझं म्हणणार आहे. पैसा अडका जमा करण्याच्या पाठीमाग आपण धावणार आहेत. शरीर जर्जर झालं की मग आपल्याला संत आणि भगवंत आठवल्याशिवाय राहणार नाही.
त्यावेळेस भगवंत आपल्या जवळ येणार नाही मायबाप हो. म्हणून जोपर्यंत शरीर चांगलं आहे तोपर्यंत भगवंताची सेवा करा. बोला. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, तुका म्हणे तुझं सोडविन कोणी, तुका म्हणे तुझं सोडविन कोणी. एका चक्र पाणी वाचनिया, एका चक्र पाणी वाचनिया, एक चंद्रपाणी वाचोनिया, एक चक्रपाणी वाचोनिया. काळाची उडी पडेल वाजेवा, काळाची उडी पडेल वाजेवा, काळाची उडी पडेल वाजेवा, काळाची उडी पडेल वाजेवा. काळाची उडी पडेल वाजेवा, काळाची उडी पडेल वाजेवा, काळाची उडी पडेल वाजेवा, काळाची उडी पडेल वाजेवा. रायकर म्हणतात शेवटच्या वेळेला तुम्हाला कोणी सुद्धा सोडवणार नाही. तसं त्या सौंदत्य सावकारानं सांगितलं, बाळूमामा या जगाच्या पाठीवरती तुम्ही सोडून माझं कोणी सुद्धा नाही. असं म्हणतोस मी सोडून तुला कोणीच नाही. तर ऐक सौंदत्ती, बाबूराव सौंदत्तीला त्या ठिकाणी त्या सावकाराला बाळूमामा म्हणतात, ऐक सौंदत्ती, अरे सांगितलं असेल तुला कोल्हापुराच्या डॉक्टरानं 2 दिवसाच्या पुढे तू जगणार नाहीस, पण ऐक, या बाळू धनगराचा शब्द आहे, सौंदत्ती तुला 12 वर्ष आणखी मृत्यू काहीच करू शकत नाही. बाळू मामानं त्या सौंदत्ती सावकाराच्या मस्तकावरून हात फिरवला. सौंदत्ती सावकार त्या ठिकाणी तटकन उठून उभा राहिला आणि त्यानंतर 12 वर्ष त्या ठिकाणी सौंदत्ती सावकाराला काही सुद्धा झालं नाही. बोला बोला बाळू मामाच्या नावानं. सावकारावरती जर बाळूमामा जर त्या ठिकाणी कृपा करत असतील तर सामान्य जीवावरती कृपा करणार नाही. बाळूमामानं मेंढीवरती कृपा केली, बाळूमामानं शेळीवरती कृपा केली, बाळूमामानं कुत्र्यावरती कृपा केली, बाळूमामानं घोड्यावरती कृपा केली. एवढंच नाही, बाळूमामानं सर्पावरती सुद्धा कृपा केली, नागराजावरती सुद्धा कृपा केली. महाराज, तर सामान्य ज्या जीवाला भजन करता येतं त्या जीवावरती बाळूमामा कृपा करणार नाही. आणि बाळूमामा त्या सौंदत्ती सावकाराला सांगून गेले, ऐक सौंदत्ती, पुन्हा एकदा आज आमचा थळ या पुन्हा काही दिवसानंतर तुझ्या गावामध्ये आमचा मेंढ्याचं त्या ठिकाणी थळील, त्यावेळेस मात्र तू आमच्या त्या थळाला त्या ठिकाणी आमच्या बाळूमामाच्या त्या पालखीला त्या ठिकाणी तू सहकार्य कर. असा शब्द सौंदत्तीकडून बाळूमामाने घेतला आणि बाळूमामा अदृश्य झाले. बोला बोला बाळूमामाच्या नावानं. त्यानंतर पुढे जीवन जगत असताना जगता जगता सौंदत्ती बाळूमामाने दिलेला 12 वर्षाचा सौंदत्तीला विसर पडला. महाराज, पुन्हा काही दिवसानंतर 12 वर्षानंतर काही दिवस 12 वर्षाला कमी असताना बाळूमामाची पालखी त्या ठिकाणी कापसी गावामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आली. आल्याच्या नंतर त्या ठिकाणी बाळूमामाचा असतो, तो बाळूमामाला जीवनामध्ये सर्वात जर प्रिय काय असेल तर ते भजन. बाळूमामाला सर्वात प्रिय जर काय असेल तर ते कीर्तन. आणि त्याच्याही पेक्षा बाळूमामाला सर्वात जर प्रिय काय असेल तर ते फक्त अन्नदान. मी तुम्हा सर्व बसलेल्या भक्तांना सांगू इच्छितो, बघा
या बाळूमामाचं नाम सप्ताहाचं नियोजन करत असताना या पत्रिकेवरती दिसणाऱ्या एकाही अन्नदात्याला मी फोन सुद्धा केला नाही की तुमची पंगत आहे म्हणून. डायरेक्ट नावं टाकून दिली. हा आदेश मला वाटते कदाचित बाळूमामांचाच असेल. ज्यावेळेस त्या अन्नदात्याने मोबाईलवरती पत्रिका बघितली आणि एकमेकाला विचारू लागले, अहो तुम्हाला महाराजाचा फोन आला होता का? ते म्हणतो मलाही नाही आला. ते म्हणतो मलाही नाही आला. मग झालं कसं? ते बाळूमामांनीच केलं. बोला बोला बाळूमामाच्या नावानं. या जागेवरती सेवा करण्यासाठी सुद्धा पुण्य लागतं. पुण्याशिवाय त्या ठिकाणी सेवा घडत नसते महाराज. मग तर सौंदत्ती त्या ठिकाणी पुन्हा एकदा कापसी गावामध्ये बाळूमामाचं थळ आलं. बाळूमामाचं त्या ठिकाणी पालखी आली आणि आल्याच्या नंतर बाळूमामाने ठरवलं की या सौंदत्ती गावामध्ये पहिला भव्य दिव्य त्या ठिकाणी नाम सप्ताह करायचा. तो त्या ठिकाणी सौंदत्ती सावकाराच्या गावामध्ये म्हणजे सेनापती कापसी, जिल्हा कोल्हापूर. या जागेवरती बाळूमामानं भव्य दिव्य स्वरूपाचा सप्ताह करायचं ठरवलं. जसं हे नियोजन करत असताना आमचा नौकर वर्ग जे आहे ना त्यांच्याकडे मीही साऊंड आणि मंडपची व्यवस्था दिली. त्यांना सुद्धा फोन केला नाही. आमच्या नौकर वर्गात जे काही रिटायर झालेत त्यांच्याकडे मी लाइटिंगची व्यवस्था दिली. त्यांना सुद्धा फोन केला नाही. तसं आजचं नाही महाराज. ही मंडळी दूरवरून येतात. सगळं नियोजन करावं लागतं ना. अन्नदानाचं नियोजन असेल त्यावेळेला त्या कापसी गावामध्ये बाळूमामा आले. बाळूमामाने त्या सौंदत्ती सावकाराला सांगितलं, अरे सौंदत्ती तू आता एक काम कर, तू मंडपचं नियोजन कर. कशाचं कर? मंडपचं नियोजन. म्हणजे मंडपचं सौजन्य सौंदत्तीकडे दिलं. अरे 12 वर्ष फुकटमध्ये आयुष्य मिळालं. सौंदत्ती किती बाळूमामासाठी धावत असेल. खूप धावू लागला, खूप धावू लागला. सप्ताहाच्या सुरुवातीच्या पहिल्याच दिवशी सौंदत्तीनं मंडप सज्ज केला. सरपण आणून टाकलं, सगळ्या गोष्टी आणून टाकल्या. सौंदत्ती आपल्या घरी गेला. सगळं विसरले होते. पण बाळूमामाच्या लक्षात होतं सौंदत्तीचा आजचा शेवटचा दिवस आहे. सौंदत्तीच्या जीवनामध्ये मी जी दिलेली मुभा होती 12 वर्षाची ती आज या ठिकाणी संपत आहे. सौंदत्तीला आज 12 वर्ष पूर्ण होत आहेत. सौंदत्ती आज आपला देह ठेवणार म्हणजे सौंदत्तीनं सर्व आवरलं आणि आपल्या घरी गेला. घरी पडला गेला. जसं गेल्याच्या नंतर त्यानं अंगाला हात लावून बघितला. त्याला ताप आलेला होता. थकून पडला सौंदत्ती. आपल्या पत्नीला जवळ बोलवून पत्नीला सांगितलं, अगं ऐक, मला खूप ताप आलाय, मला काहीतरी कर. सौंदत्तीच्या पत्नीने सांगितलं, ऐका ना, बाळूमामाची पालखी आलेली आहे, बाळूमामाचं थळ आलेलं आहे, तिथून जाऊन मी काहीतरी आणू का? सौंदत्तीनं सांगितलं, लवकर पळत जा, मला तिथून काहीच आणू नको, फक्त चिमूटभर भंडारा आण. का? भंडाऱ्याचं इतकं महत्व आहे. आपले बरेच माणसं बोलता बोलता म्हणतात की आपले कपाळावरती लिहिलेलं जे भाग्य आहे ते कधीच चुकवता येत नाही. पण बाळूमामा म्हणतात माझ्या भंडाऱ्याची ताकद इतकी आहे, तुमचं आयुष्य बदलण्याची ताकद माझ्या भंडाऱ्यात आहे. इतर ठिकाणी तुम्ही गेल्याच्या नंतर भंडारा काहीतरी उगाच आपण कपाळाला लावल्यासारखा करतो बघा, पण बाळूमामाच्या दरबारामध्ये आलं त्याच वेळेस त्या भक्ताला आनंद मिळत असतो ज्या वेळेस कपाळभर भंडारा त्यानं लावलेला असतो. सौंदत्तीची पत्नी धावत धावत त्या ठिकाणी बाळूमामाच्या तळावरती गेली. पाहिलं बाळूमामाला. बाळूमामा आपल्या त्या ठिकाणी सवंगड्याबरोबर आपल्या सेवेकऱ्यांबरोबर गप्पा मारत होते. सौंदत्तीच्या त्या सावकाराच्या पत्नीनं हात जोडले आणि बाळूमामाला सांगितलं, मामा माझा पती आजारी पडलाय, सावकार आजारी पडले, त्यांच्यासाठी थोडा चिमूटभर भंडारा द्या. मामा होते महाराज, मृदू झाले तर लवणीतापेक्षा आणि कडक जर झाले तर वज्रापेक्षा. मामानं सांगितलं, ज्या जागेवर आले त्या जागेवर उभा राहा, पुढं अजिबात येऊ नको, थांब त्या जागेवर. जशा पावलाने आली तशाच पावलाने लगेचच्या लगेच त्या ठिकाणी पुन्हा घराचा रस्ता धर, पुढं जर येशील तर याद राहा. बाळूमामाचे शब्द. हात जोडले सौंदत्तीच्या पत्नीने आणि पुन्हा घराकडे फिरली.
जशी सौंदत्य सावकाराची पत्नी बाळूमामापासून काही काळ दूर गेली, थोडी दूर गेल्याच्या नंतर बाळूमामाने सांगितलं, अरे अरे ऐका रे, मंडप पेटला रे, मंडप पेटला, मंडप पेटला रे. बाळूमामानं दोन पायावरती बाळूमामा बसले, हातामध्ये काठी आहे, एका हातामध्ये बाळूमामाची जी आवडती बिडी होती ती बिडी बाळूमामाने धरलेली आहे. सांगितलं, मंडप पेटला रे, माझ्या सौंदत्तीचा मंडप पेटला. सवंगड्याला कळत नव्हतं बाळूमामा त्या ठिकाणी काहीतरी कोडमध्ये बोलत आहेत, त्यांना कळालं नाही महाराज. पण बाळूमामाला हे सांगायचं होतं. जसे बाळूमामा म्हणले मंडप पेटला, मंडप पेटला, त्याच वेळेला सौंदत्ती सावकारानं आपला देह ठेवला. 12 वर्ष संपले, देह ठेवला. त्यावेळेला मग बाळूमामाच्या सोबतीच्या त्या ठिकाणी सेवेकऱ्यांनी विचारलं, मामा मंडप पेटला, मंडप पेटला, आपला मंडप तर आहे तसाच आहे. मामानं सांगितलं, तो मंडप नाही रे, ज्यानं या मंडपाचं सौजन्य घेतलं होतं तो इहलोकाची यात्रा संपून परलोकाला निघून गेला महाराज. आयुष्य संपलेलं असताना सुद्धा बोनस मध्ये 12 वर्ष आयुष्य देणारं जगात जर कोण असतील तर ते बाळूमामा आहेत. म्हणून बाळूमामाचं भजन केलं पाहिजे. भंडारा लल्लाटी, भंडारा लल्लाटी, हाती घोंगडन काठी, राखी तिकडं बसलेल्या महिला, मेंढर हिंदू आजीच्या दुकानाकडे बाळूमामाच्या बसलेल्या महिला समोर साथीला बसलेल्या. तो